जळगावातील रावेर लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची नाराजी कायम आहे आणि शिंदेंच्या सेनेचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील आजच्या रॅलीसह सभेला अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। तर या नाराजीचा मोठा फटका या निवडणुकीमध्ये भाजपला बसण्याची देखील शक्यता आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वाल्मिक, जळगावातील रावेर लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकी काय अधिक माहिती? निश्चितच बघायला गेलं रावेर लोकसभेच्या मुक्ताईनगर या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांची नाराजी आजही कायम पाहायला मिळालेली आहे। एकंदरीत तिघही पक्ष मिळून एक महायुतीचं या ठिकाणी आज मोठी रॅली काढण्यात आली होती। त्यामध्ये दोघही उमेदवारांचा फॉर्म भरण्यात आला। यामध्ये रावेर लोकसभेच्या उमेदवार जे रक्षा खडसे होत्या यांचा फॉर्म भरण्याचा अर्जाचा आज रॅली काढण्यात आली होती। मात्र याच ठिकाणी रावेर लोकसभेच्या मध्ये मुक्ताईनगर तालुका आहे तो त्या तालुक्याचे शिंदे गटाचे आमदार आजही नाराजीचा सूर कायम पाहायला मिळालाय। आज या रॅलीमध्ये ते उपस्थित नव्हते आणि कुठेतरी यामध्ये बघायला गेलं तर कुठेतरी भाजपला याचा फटका देखील आगामी काळामध्ये बसू शकतो। एकंदरीत रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांची नाराजी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर कायम असते, मात्र आज ती नाराजी जाहीरप्रमाणे पाहायला मिळाली। एकंदरीत आगामी काळामध्ये याचा कशा पद्धतीचा फटका भाजपला असू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच नक्कीच धन्यवाद वाल्मिक, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या सेनेची नाराजी कायम आहे। त्यातल्या त्यात आज शिवसेनेचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले नाहीयेत। त्यामुळे ही नाराजी आता कुठवर टिकते किंवा या नाराजीबद्दल काय बोललं जातंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।